नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते समोसे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मैद्याचं पीठ आहे अर्धा किलो। त्याच्यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, मीठ चवीनुसार, जिरा पावडर अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, डालडा 4 चमचे वरून गरम करून असं मी हे पीठ घट्टसर भिजवलेलं आहे। आणि आता 1 तास झालेला आहे पीठ, बघा तुम्ही बघू शकता, हे असं पीठ पाहिजे। आता ही आहे भाजी त्याच्यासाठी बनवलेली। तर अर्धा किलो बटाटे आहेत, मटर पाव वाटी आहे, हिरवा मसाला, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची बारीक वाटून त्याला लावून घेतलेला आहे, मिरची पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि वरून जिरं, राई, कढीपत्ता, हिंगाचा तडका आहे। आणि असं मी हे ओबडधोबड स्मॅश केलेलं आहे। तर आता आपण समोसाची रेसिपी स्टार्ट करणार आहे। आता मी मैद्याची पारी ही अशी तयार करून घेतलेली आहे, एकदम पातळ, जेवढी होईल तेवढी तुम्ही पातळ अशी करून घ्या। आता मी ही 2 भागात डिवाइड करते, थोडंसं पाणी लावते मी। आता मी समोसाचा आकार त्या पारीला देत आहे। त्याच्यामध्ये मी ही भाजी घालत आहे। आणि मी असे हे सर्व समोसे तयार करून घेते। परत एक मी दाखवते। त्याच्यात ही भाजी मी घालून घेत आहे। तर सर्व समोसे मी असे तयार करून घेत आहे। तेल तापलंय काय मी चेक करते, तर तेल चांगलं तापलेलं आहे। आता मी गॅस मंद केलेला आहे आणि मी हे एक एक समोसे या गरम तेलात सोडत आहे। समोसे बारीक गॅसवरच तळा, त्याच्यामुळे ते आतून कच्चे राहणार नाहीत आणि समोसे छान क्रिस्पी पण होतील। छान ब्राऊन रंग होईपर्यंत समोसे तळून घ्या। आपण हे समोसे काढून घेतोय आणि दुसरे समोसे त्याच्यामध्ये सोडत आहे। गॅस मंदच ठेवा, मंद गॅसमुळे तुमचे समोसे छान क्रिस्पी पण आणि छान तळले जातील। कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।